बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी मराठी व्याकरण या विषयाचे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा हे सर्व प्रश्न बघा पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्हीसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. केशव कुमार बघा या नावाने खालीलपैकी कोणत्या कवीला ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. केशव कुमार पहा प्रल्हाद केशवात्री यांचं टोपण नाव आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय. उद्योगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा शब्द कोणता आहे उद्योगी. बघा उद्योगीचा विरुद्ध अर्थी शब्द मग कोणता यायला पाहिजे. तर आळशी बघा हा शब्द काय आहे उद्योगी या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी या ठिकाणी भाववाचक नाम ओळखा. बघा 4 शब्द आहेत. कंजूस, चांगला, गुरु, लुच्चेगिरी. बघा लुच्चेगिरी हा शब्द या ठिकाणी काय आहे भाववाचक नाम या प्रकारचा शब्द आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारलाय विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत. बघा विभक्तीवर या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न असतो. विभक्तीचे प्रत्यय बघा या ठिकाणी विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत. बघा सर्वांनी सांगायचे सोपा प्रश्न आहे. बघा विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 मी निबंध लिहिला आहे. मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा काळ ओळखा. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी निबंध लिहिला आहे वाक्यामधली बघा क्रिया पूर्ण आहे म्हणजे कोणत्या यायला पाहिजे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. बघा जेव्हा या वाक्यामध्ये बघा या ठिकाणी जेव्हा तेव्हा आलेलं आहे. बघा ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा येते म्हणजे ते वाक्य कोणते असते मिश्र वाक्य असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 पहा झाकले माणिक अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. याचा योग्य अर्थ सांगा. झाकले माणिक म्हणजे काय साधा पण सद्गुणी मनुष्य हा आपण बघा मागील परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण आहे. झाकले माणिक साधा पण सद्गुणी मनुष्य. विषय क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी शब्द कोणता आहे समुद्र. बघा सर्वांनी सांगायचं समुद्र या ठिकाणी शब्द आहे. नामाचा प्रकार ओळखा. विशेष नाम आहे का सामान्य नाम आहे का भाववाचक नाम कोणता आहे समुद्र आहे. बघा समुद्र हे काय असेल सामान्य नाम आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते. मराठी भाषेचं बघा लेखन प्रामुख्याने देवनागरी लिपीमध्ये केले जाते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. झाड, पुस्तक, टेबल, सरिता यापैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता असेल. बघा सरिता या ठिकाणी हा शब्द काय आहे स्त्रीलिंगी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं भार्या. भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. भार्या म्हणजे काय पत्नी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा आपल्याकडे टंचाई निर्माण होते पाण्याची टंचाई. टंचाईचा विरुद्धार्थी शब्द मग कोणता असेल टंचाई विपुलता म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय प्रतिवर्षी प्रकाशित होणारे. प्रतिवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी. प्रतिवर्षी प्रकाशित होणारे म्हणजे वार्षिक असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. 36चा आकडा असणे. 36चा आकडा असणे म्हणजे काय असतो वैर असणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा आणि व किंवा. बघा हे शब्द आहेत हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. बघा वाक्यामध्ये अशा बघा प्रकारचे शब्द येत असतात. बघा आणि व किंवा हे काय असतील बघा वाक्यामध्ये शब्द जोडण्याचे काम करतात. बघा वाक्यामध्ये वाक्य जोडण्याचं काम करतात. मग याचं काय असेल हे उभयनवी अवयव आहेत. उभयनवी अवयव काय करतात वाक्यामध्ये जोडायचं काम करतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा आज गावात यात्रा आहे. आज गावात यात्रा आहे या ठिकाणी अधोरेखित बघा शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्द कोणता आहे गावात म्हणजे गावात. बघा या ठिकाणी त हा प्रत्यय लागलाय. गाव या शब्दाला त हा प्रत्यय लागलाय. त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय बघा त इ आ. त इ आ बघा हे प्रत्यय सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा आमरण. आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा आमरण या शब्दामध्ये अवयभाव समास या प्रकारचा समास आहे. विषय क्रमांक पुढचा पहा फूल या शब्दाचा अनेक वचन काय होईल बघा फूल.
बघा झाडाला फूल असतो, फूल अनेक वचन मग काय आलं पाहिजे फुले. झाडांना अनेक फुले आहेत म्हणजे फूलचं फुले अनेक वचन होईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समूहवाचक शब्द ओळखा. सैन्याची बघा काय असते, कळप असतो का. बघा तुकडी, टोळी, गर्दी, लोकांची गर्दी, लोकांची गर्दी असते. बघा सैन्याची तुकडी यायला पाहिजे. हरणांचा कळप असतो. समूहवाचक म्हणजे सैन्याची तुकडी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरती प्रभू हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. बघा हा आताच बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. 2025च्या नोव्हेंबरच्या बघा टी-ई-टीमध्ये प्रश्न होता आरती प्रभू. बघा आरती प्रभू म्हणजे कोणते कवी असतील, चिंतामण त्र्यंबक खालोनकर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा सर्व बघा जेवढे काही बघा महत्त्वपूर्ण कवी आहेत सर्वांची बघा टोपण नावे बघा परीक्षेमध्ये विचारली जातात. टोपण नावे आणि त्यांची पूर्ण नावे परीक्षेमध्ये विचारली जातात. बघा प्रश्न क्रमांक पुढचा खोगीर उठाठेव, खोगीर भरती ही पुस्तके कोणाची आहेत. बघा महत्त्वपूर्ण बघा पुस्तके आणि लेखक यावर बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. नुसती उठाठेव, खोगीर भरती हे कोणाची पुस्तके असतील, पु ल देशपांडे यांची पुस्तके आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा भालचंद्र नेमाडे यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला होता. भालचंद्र नेमाडे बघा यांना सन 2014 या वर्षी त्यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. मराठी रंगभूमीचे जनक बघा असे विष्णुदास भावे यांना म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पुढील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. आध्यात्मिक. बघा यावर बघा परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो, शुद्ध शब्द ओळखा. बघा महत्त्वपूर्ण बघा जे काही बघा प्रश्न शब्द असतील बघा सर्वांनी शुद्ध शब्द ओळखायचे बघा या ठिकाणी सराव करायचा आहे. शुद्ध शब्द ओळखा. बघा आध्यात्मिक कोणता असेल, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय, आधी जन्मलेला, त्यांना आपण काय म्हणतो, आधी जन्मलेला. सर्वांनी सांगायचं त्यांना आपण अग्रज असे म्हणतो, अग्रज. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, वाक्प्रचार, योग्य अर्थ सांगा. इतश्री होणे, इतश्री होणे म्हणजे काय, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समाप्त होणे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात. समजा बघा एखादं वाक्य आहे, वाक्यामध्ये एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणती विरामचिन्हे वापरतात. बघा त्या ठिकाणी आपण स्वल्पविराम या प्रकारचे विरामचिन्ह वापरतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11 काय विचारला पहा, उद्यापासून परीक्षा सुरू होईल. उद्यापासून परीक्षा सुरू होईल हे वाक्य कोणतं असेल. बघा सर्वांनी सांगायचे उद्यापासून परीक्षा सुरू होईल. बघा हे केवळ वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पुढील शब्दात समास ओळखा. बघा परीक्षेमध्ये समास यावर या ठिकाणी प्रश्न असतो. अनादी, अनादी. बघा सर्वांनी सांगायचे नत्र बहुविग्रही समास यायला पाहिजे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपसर्ग घटित शब्द ओळखा. उपसर्ग घटित या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. उपहार, परिहार, प्रहार. बघा वरीलपैकी सर्व शब्द काय असतील, उपसर्ग घटित या ठिकाणी या प्रकारचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा संकोच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. संकोच. बघा सर्वांनी सांगायचे संकोच. संकोचचा विरुद्धार्थी काय पाहिजे, विस्तार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समूहवाचक शब्द ओळखा. फुलझाडांचा. फुलझाडांचा काय असतो, फुलझाडांचा ताटवा असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती भाषा ही मराठी भाषेची मूळ भाषा आहे. मराठी भाषेची मूळ भाषा कोणती होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. बघा संस्कृत ही भाषा मराठी भाषेची मूळ भाषा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. या ठिकाणी 4 शब्द आहेत, आग, नाग, राग. स्त्रीलिंगी शब्द आग यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. नेहमीच लवकर येतो. तो नेहमीच लवकर येतो या वाक्याचा काळ ओळखा. सर्वांनी सांगायचं आहे तो नेहमीच लवकर येतो म्हणजे काय, रीतिवर्तमान काळाचं बघा हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे, पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता याचे योग्य उत्तर काय असेल, पक्षी. बघा मेघ म्हणजे काय असतो, ढग. बघा जलद, खग. बघा या ठिकाणी पक्षीचा या ठिकाणी खग यायला पाहिजे योग्य समानार्थी शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. योग्य उत्तर काय असेल, मराठी भाषेचे शिवाजी असे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी शब्द कोणता असेल या ठिकाणी? पिता, भ्राता, देवता, नेता. स्त्रीलिंगी शब्द देवता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे? खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा शब्द या ठिकाणी काय विचारला आहे? वल्लभ. वल्लभचा या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे? समानार्थी शब्द मग कोणता असेल? वल्लभ. वल्लभ म्हणजे काय? बघा सर्वांनी सांगायचं वल्लभ म्हणजे पती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. साक्षर या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. साक्षर, निरक्षर म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. खाली दिलेल्या वाक्यापैकी पूर्ण भूतकाळाचं वाक्य ओळखा. पूर्ण भूतकाळ. मी अभ्यास केला होता. मला दररोज गावाला जावे लागते. मी चित्रपट पाहिला असेल. मी जेवत होते. मी अभ्यास केला होता. बघा हे वाक्य काय आहे? या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण आहे म्हणजे वाक्य कोणतं असेल? पूर्ण भूतकाळाचे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. आप्पा हा शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे आप्पा. आप्पा बघा शब्द काय आहे? कन्नड भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. तू तेथून निघून जा. तू तेथून निघून जा. मिश्र वाक्य आहे का? प्रश्नार्थक वाक्य आहे का? आज्ञा आहे का या वाक्यामध्ये? आज्ञा आहे पहा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. आई वडील हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आई वडील. आई वडील बघा हा सामासिक या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. रामाने रावणाला मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. बघा या ठिकाणी भावे प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. उपसर्ग शब्दांना केव्हा लागतात? उपसर्ग. बघा एखादा शब्द आहे त्या बघा उपसर्ग आपण केव्हा लावतो? शब्दाच्या पूर्वी लावतो ना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा दोनदा या ठिकाणी खालीलपैकी दोनदा कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? दोनदा. बघा सर्वांनी सांगायचं दोनदा हे आवृत्तीवाचक यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? प्रामाणिकपणा काय असेल? प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम या प्रकारचं या ठिकाणी नाम आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 30 पहा काय विचारला आहे? खरे खोटे हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? खरे खोटे हा शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे? यामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा यामिनी म्हणजे रात्र. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारला आहे? अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? अतिवृष्टी, अनावृष्टी म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला? अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले? कुणाचीही भीड न बाळगणारा. कुणाचीही भीड न बाळगणारा आपण त्यांना काय म्हणतो? निर्भीड. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. जो काही जबाबदारी पत्कारतो त्यापासून बघा स्वतःचा काहीतरी फायदा करून घेतो. बघा अशा बघा प्रकारचा काही अर्थ आहे. या अर्थाची मन कोणती असेल? बघा कोणती बघा जबाबदारी पत्कारतो त्यापासून बघा स्वतःचा काहीतरी फायदा करून घेतो. म्हणजेच काय? तळे राखीतो पाणी चाकी. या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पोबारा करणे. पोबारा करणे बघा अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. योग्य अर्थ काय? पोबारा करणे म्हणजे काय असतो? पळून जाणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पुढील शब्दापैकी विकारी शब्द ओळखा. बघा शब्दाच्या 2 जाती पडतात. विकारी आणि अविकारी. या ठिकाणी विकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? वरीलपैकी बघा हे सर्व शब्द काय असतील? विकारी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मी चित्रपट पाहिला. मी चित्रपट पाहिला अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा कोणता काळ असेल? बघा मी चित्रपट पाहिला. साधा भूतकाळ आहे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सत्याग्रह या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सत्याग्रह. सत्या प्लस आग्रह. सत्याग्रह कोणती संधी असेल? स्वर संधी आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक या ठिकाणी 11वा काय विचारला? खालीलपैकी कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात? रानकवी. बघा सर्वांनी सांगायचे कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात? तर नामदेव धोंडो मनोहर या कवीला पहा रानकवी असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सला नाते. सला नाते विचारले कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सला नाते. बघा विभक्तीवर या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये असतो. सर्वांनी विभक्ती प्रत्यय पाठ करून ठेवायचे. सला नाते हे प्रत्यय
बघा चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गावकूस. गावकूस या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? गावकूस. बघा सर्वांनी सांगायचं आहे गावकूस या शब्दामध्ये बघा तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा तिने चिंच खाल्ली. तिने चिंच खाल्ली या वाक्याचा कोणता प्रयोग आहे? बघा तिने चिंच खाली बघा हे या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. 4 शब्द आहेत बघा युवक, खोंड, कोंबडा, कन्या. यापैकी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. स्त्रीलिंगी शब्द कोणता असेल बघा कन्या हा शब्द या ठिकाणी काय आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालील शब्दापैकी बघा विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे कोणता? वेगळा शब्द ओळखा. रवी, भास्कर, अरुण, सोम. बघा रवी म्हणजे काय असतो? रवी म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, अरुण म्हणजे सूर्य, तर सोम म्हणजे काय? चंद्र. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा सोम या ठिकाणी विसंगत शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी पाहूयात. परंतु, किंवा, आणि हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा वाक्यामध्ये असे शब्द येत असतात परंतु, किंवा, आणि. बघा हे शब्द कोणते असतील? क्रियापद आहेत का? नाही. सर्वनाम आहे का? नाही. कोणते असेल? उभयनवी अव्यय. बघा वाक्यामध्ये शब्द काय करतात? वाक्यामध्ये बघा या ठिकाणी वाक्य जोडायचं काम करतात हे शब्द म्हणजे उभयनवी अव्यय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा गायक या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? गायक. बघा गायक हा शब्द आहे. गायकचं काय आलं पाहिजे? गायकी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आपल्या ठिकाणी भाववाचक नाम होईल. स्वागत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वागत. स्वागत या शब्दामध्ये बघा स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय ही कादंबरी कोणाची होती? बघा शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे मृत्युंजय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा माधवानुज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी कवी आणि त्यांची टोपण नावे, लेखक, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक यावर बघा बरेचसे बघा प्रश्न परीक्षेमध्ये असतात. माधवानुज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? सर्वांनी सांगायचं आहे काशीनाथ हरी मोडक बघा त्यांचं माधवानुज बघा त्यांचं टोपण नाव आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. नवल, श्रीमंत, शांतता, शहाणा. बघाच या ठिकाणी भाववाचक नाम कोणतं दिलं पाहिजे? शांत, शांतता. शांतता बघा हा शब्द काय आहे? भाववाचक नाम आहे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मुलगे या शब्दाचं लिंग ओळखा. मुलगे. मुलगे या शब्दाचं लिंग कोणतं यायला पाहिजे? नपुंसक लिंग आहे बघा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा परीक्षेमध्ये अलंकार यावर या ठिकाणी एक प्रश्न असतो. सर्वांनी बघा अलंकार व त्याची उदाहरणे पाठ करून ठेवायची आहेत. अलंकार लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. सर्वांनी पाठ करायचा आहे. दृष्टांत अलंकार आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? सलील. सलील म्हणजे काय? पाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा स्पष्टीकरण द्यायचं असेल तर बघा वाक्यामध्ये स्पष्टीकरण द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? प्रश्नार्थक चिन्ह आपण केव्हा वापरतो? वाक्यामध्ये जेव्हा प्रश्न विचारायचा असतो आपण काय वापरतो? प्रश्नार्थक चिन्ह वापरतो. स्पष्टीकरण द्यायचं असेल तर अपसरण चिन्ह या बघा प्रकार चिन्ह हे वापरले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा सज्जन या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? सत प्लस जन, सज्जन. स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? मनुष्य. मनुष्य, माणुसकी, मनुष्यत्व काय यायला पाहिजे? मनुष्य, मनुष्यत्व यायला पाहिजे बघा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. राजूने पुस्तक फाडले या वाक्यामधला कर्ता ओळखा. राजूने पुस्तक फाडले. राजूने पुस्तक फाडले या वाक्यामधला कर्ता कोण आहे? राजू आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. केलेले उपकार विसरणारा. केलेले उपकार विसरणारा आपण त्यांना काय म्हणतो? कृतज्ञ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा प्रथम हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? प्रथम. बघा प्रथम, द्वितीय, तृतीय हे काय असतील? कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा क्रमवाचक यायला पाहिजे बघा. क्रमवाचक बघा प्रथम आला, द्वितीय आला, तिसरा आला, तृतीय असं म्हणजे क्रमवाचक बघा. प्रथम हे काय असेल? क्रमवाचक आहे बघा. संख्यावाचक येऊ शकत नाही. बघा या ठिकाणी क्रमवाचक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मी निबंध लिहित असे. मी निबंध लिहित असे. बघा सर्वांनी सांगायचं आहे मी निबंध लिहित असे. कोणता असेल? रीती भूतकाळचं वाक्य बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? घर.
बघा सदन म्हणजे घर, निवास म्हणजे घर, आले म्हणजे घर, म्हणजे वरीलपैकी बघा हे सर्व शब्द काय असतील? घर या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा आगमन. बघा आगमन होणे, आगमनचा विरुद्धार्थी काय आला पाहिजे? आगमन होणे, निर्गमन होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. अल्पकाळामध्ये नष्ट होणारे, अल्पकाळामध्ये नष्ट होणारे क्षणभंगूर म्हणतो आपण त्यांना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा जशी कृती केली त्याप्रमाणे चांगले किंवा वाईट फळ मिळते. बघा आपण जशी बघा कृती केली त्याप्रमाणे चांगले किंवा वाईट फळ मिळते, या अर्थाची म्हण कोणती असेल? करावे तसे भरावे. बघा या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा अर्धचंद्र देणे, अर्धचंद्र देणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. अर्धचंद्र देणे म्हणजे काढून टाकणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अलंकारिक शब्द कोणता आहे? परसातील भाजी. परसातील भाजी म्हणजे काय? परसातील भाजी म्हणजे काय? सहजप्राय वस्तू, एखादी वस्तू बघा सहज प्राप्त होणे. विषय क्रमांक पुढचा 2 क्रमांक पुढचा खालील वाक्यापैकी संयुक्त वाक्य ओळखा. बघा संयुक्त वाक्य ओळखा, केवळ वाक्य ओळखा, मिश्र वाक्य ओळखा, हे बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतात. जेव्हा आकाशामध्ये ढग येतात तेव्हा पाऊस पडतो. जेव्हा तेव्हा कशामध्ये येतो? मिश्र वाक्यामध्ये येतो. रमेश शेतामध्ये गेला आणि, रमेश शेतामध्ये गेला आणि कामाला लागला. वाक्यामध्ये आणि आलेला आहे म्हणजे वाक्य कोणतं असेल? संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बालकवी हे कोणत्या कवीचं टोपण आहे? बालकवी. आपण बालकवी कोणत्या कवीला म्हणतो? त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बघा आपण बालकवी असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी एकवचनी शब्द ओळखा. एकवचनी आहे बघा द्राक्ष, शेळ्या, सासवा, सुई. यापैकी एकवचनी शब्द कोणता असेल? बघा सासू सासवा, शेळी शेळ्या, द्राक्ष द्राक्षे, सुई सुया. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ज्या सुई हा शब्द काय यायला पाहिजे? एकवचनी या प्रकारचा या ठिकाणी शब्द यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा शास्त्र या शब्दापासून तयार होणारं विशेषण कोणतं आहे? शास्त्रपासून तयार होणारं विशेषण कोणतं? शास्त्र, शास्त्रीय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 या ठिकाणी काय? मुलगा, सौंदर्य, आंबा हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? मुलगा, सौंदर्य, आंबा. नाम आहेत का? सर्वनाम आहेत का? विशेषण आहेत का? क्रियापद आहेत का? बघा हे सर्व काय असतील? नाम आहेत. नाव आहेत ना. मुलगा आहे, सौंदर्य, आंबा नाम आहेत. विषय क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे. 4 शब्द आहेत. गुलाम, नवल, शहाणा, शौर्य. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि बघा आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.